चला मित्रांनो, आता तिथे आम्ही पोचलोय जिथे आता गौरीच्या आगमनासाठी ज्या पूजा आवारा केली जाते. तरी असं मालावरती यावं लागतं इकडे. इथे चिरड्यांची झाडं असतात. चिरड्यांची झाडालाच काहीतरी तिथे पूजन वगैरे जातो. तर तुम्हाला दाखवतो सर्व आता. तर हे बघा इकडे माल आहे पूर्ण. ह्या मालावरती आलो आहे आम्ही. गवत खूप आहे. हे सर्व पब्लिक आले. त्याचसोबत एक नवीन युट्यूबर पण आले मुंबईवरून. तिच्याबद्दल तुम्हाला सांगतो. या नवीन युट्यूबर इकडे या. नवीन युट्यूबर आलेत मुंबईवरून आता आमच्या कोकणामध्ये पहिल्यांदा झालं. तुमचं नाव काय? नंदिनी भानसे करून नाव आहे त्यांचं. तुमच्या चॅनलचं नाव पण नंदिनी भानसे आहे. यांच्या चॅनलचं नाव पण नंदिनी भानसेच आहे. त्या पण व्लॉगिंग करतात सर्व. तर तुम्ही त्यांच्या पण चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर चला आपण पुढे बघूयात. आणि कोकणामध्ये याच्या आधी आल्यात एकदा दोनदा, पण एवढं जास्त दिवस नाही. यावर्षी खास गणपतीसाठी आले आहेत. साक्री गावात, साक्री गावामध्ये आलेत. खास साक्री गावात आमच्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये साक्री गावात. हे म्हणजे काय शोधताय काय असं? आता आपल्याला चिरडा शोधायचा असतो. हा, त्याला आपण गवर म्हणतो. हा. तर त्या गौरीचा आपल्याला त्या चिरड्याचा असा भाग शोधायचा असतो की तो खालून बुंदापासून वाकडा पण नसला पाहिजे, त्याला एकही फांद नसली पाहिजे आणि तो प्रॉपर सरळ असला पाहिजे. अच्छा, म्हणजे हा सरळ मिळाला. तो आपल्याला तो तर ह्याचं आता पूजन करायला लागेल का आपल्याला? तर आपल्याला याचं ओके, ओके, सगळं ओके. आजूबाजूला साफ करून याची आपल्याला पूजा करायची आहे. ओके, तर असं हा सर्वकडे आपण आपल्याला. चिरडा म्हणून गौराई म्हणून आपण आपल्या सोबत घेऊन जाणार. अच्छा, तर असं. तर मित्रांनो, आता तुम्ही ऐकलंतच. तर ते सरळ चिरडा असं जे झाड आहे, तर ते गौरीचं त्याचं पूजन करून ते घरी घेऊन गेलं जातं. म्हणजे गौरीचं पूजन असं होतं चिरडा कोकणामध्ये. श्रीवर्धन तालुक्यात साक्री गावाचं. तुमचं गाव कोणतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बहुतेक शोधून झालं आहे असं चिरडं. ते सरळ असलं पाहिजे, त्याला फांद नसली पाहिजे असं काय. तर त्याला बघूया, त्याचं आता पूजन होईल. उद्या आता साफसफाई करते त्याच्या बाजूला, कारण का इथं पूजन करायचं आहे. तर इकडे सर्व आलेत आमच्या गावातल्या मुली आहे बघा. सर्व इकडे उभे आहेत गौरी नेण्यासाठी. आज गौरीचं आगमन आहे. तर हे बघा इथं रांगोळी वगैरे काढली जाते. आमची पेंढाऱ्याची गवर आहे. सर्व आता रांगोळी वगैरे काढून जात आहेत. हे चांगली रांगोळी मुली चांगली काढा. एवढीच काढतात तुम्ही काय एवढं. अच्छा, पिठाने रांगोळी काढली जाते. हे बघा एक पीठ आहे, पिठाने तर रांगोळी काढते. सारवण वगैरे पण काढणार चांगला मस्त इथे. ही वताऱ्याची गवर आहे आणि ही मिसाळांची गवर आहे. ही मिसाळाची गवर आहे आणि तिकडे आता कांबळ्यांची पण गवर आहे. तुम्हाला दाखवतो कांबळ्यांची गवर तिकडे त्या साईडला आहे. इकडे कांबळ्यांची गवर आहे. अशा टोटल ही चौथी गवर आपली ही कांबळ्यांची. आणि अजून एक गवर इकडे ह्या साईडला आहे चालक्यांची, म्हणजे आमच्या मामाची गवर. तेव्हा ही मामाची गवर आमची इकडे पूजली जाते. तर टोटल असा 5 गौरी आहेत आमच्या गावामध्ये. तर आणि तुम्हाला दाखवतो म्हणजे गौरीच्या ह्याच्यामध्ये हे बघा सर्व नथ वगैरे आणली जाते. सर्व ह्याची पूजा केली जाते. या सर्वाची पूजा केली जाते. गौरीचं पान वगैरे आहे, विडा आहे, मंगळसूत्र वगैरे जे गौरीला घातलं जातं. आणि ओटीचं सामान आहे बघा.
साडी म्हणून एक साडी म्हणून असं ते केलं जातंय. तर आता पण ते घेऊन हेच घेऊन घरी जाणार ना पण आता. हो आता हेच घेऊन घरी जाणार. अच्छा उद्या काढण्यात हे बाई मंगळसूत्र कसं नंतर घातलेलीच आहे त्याला, त्याच्यानंतर मंगळसूत्र आता टाकलंय. घरी जाणार आपण आता. हो आता घरी जाणार. मित्रांनो कोकणामध्ये ह्या सणाची जी मजा आहे ती कुठल्याच सणाला आहे. तुम्ही बोललात गणपतीची मजा दिवाळीमध्ये अजिबात नाही. गणपतीची मजा जे चाकरमान आहेत त्यांनाच माहिती आहे, कोकणातील चाकरमानांनाच माहिती आहे की गणपतीची मजा काय आहे. हे करून कोकणामध्ये जी मजा असते ना कोकणामध्ये गणपती सणाला ती अशी कुठेच नाही. आता ते 5-6 दिवस जे गणपती येतात त्याच्यासाठी सर्व कोकणातील चाकरमाने आतुरतेने वाट पाहत असतात. 1.5 दिवसाचे काल गणपती गेले त्याच्यामध्ये दुःख तर सर्वांनाच होतो, पण काय पुढच्या वर्षी लवकर यावं म्हणून आनंदाने ते सोहळा केला जातो, विसर्जन सोहळा. तर आज गौरीचं आगमन होतं आहे. तर आज उद्या आणि परवा अजून 3 दिवस आपल्याकडे आहेत बाप्पा घरी, आणि आत गौरी येते तर उद्या डबल मजा. तर आता गौरी घराघरामध्ये या 5 बसणार, त्यांची व्हिडिओ मी अलग करणार आहे, तीसुद्धा तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि आता मी निघतो इथून. आता झालं आहे सर्व. हे बघा आता या गौरी भेटत आहे. भेटण्याचं काम इथे भेटण्याची एक पद्धत आहे गौरींची. हे किती वेळा असं केलं जातं? 5. हे 5 वेळा असं केलं जातं. तर या गौरी एकमेकीला भेटत आहेत अशा. आणि हीच पद्धत आता आपल्याला गावात सुद्धा एकदा होणार पद्धत. त्यानंतर मग गौरी सर्व आपल्या घरी जाणार. पाटलाच्या घरी ते पूजा होत आहे. म्हणजे मामी येते तर पूजा करते 5 गौरींची. गावामध्ये आता तुम्हाला दाखवतो इकडे डोऱ्यामधून आहे ना दगडं आणली जातात. आपल्या इथे दगड आहेत 7 दगड आहेत. सवाशील म्हणून असे 7 दगड असं काहीतरी असतो. हे बद्दल ते आणला घेऊन आले आता मुली. आणि आता सर्व गौरी भेटत आता आपल्या घरी. आलो आहे आता एक 1 बाय 1 आता म्हणजे कसं आता पाटलाच्या घरी गेली. आता दुसऱ्या आता एक गवर आता आपापल्या घरी जाणार. तर त्याचा जात आहेत सर्व आता इकडे बघा 5 गवर होते, 4 गवर आता राहिले. 4 गवर पण आता आपल्या घरी जातात. आता गौरी कांबळ्याच्या घरी आल्यात, कांबळ्याच्या घराजवळ. आता इथे भेटणार. त्याच्यानंतर मग अजून एक गवर कमी होणार. म्हणजे कांबळ्याच्या घरची गवर कांबळ्याच्या घरी जाणार. आणि इथे पेंढारी आणि इकडे वरती 2 गवर जाणार.
आता इथे बाकीच्या 3 गवर कांबळ्याच्या गौरीला भेटणार आणि कांबळ्याच्या गवर घरी जाणार आणि बाकीच्या 3 पुढे आपण त्यांना सोडायला जाऊ. त्याची गवर जाते आता. पेंढाऱ्याची गवर आता पेंढाऱ्याच्या घराजवळ पोचलेली आहे. चला आता बाकीच्या 2 गवरींना आपण त्यांच्या घरी सोडूया. चला आता या 2 बाकीच्या गवर वाताऱ्याची आणि मिसाळाची गवर घेऊन आपण त्यांना आता घरी सोडूया. वरच्या ओळीला आमच्या 2 गवर असतात, एक मिसाळांकडे आणि एक वाताऱ्यांकडे. तर आता पहिली वाताऱ्याची गवर आपल्या घरी जाईल, त्याच्यानंतर मग मिसाळाची गवर त्यांच्या घरी जाईल. आता वाताऱ्यांचं घर आलं आहे. सकाराम वाताऱ्यांचं घर तुम्हाला माहिती असेल, मागे व्हिडिओ बघितले असेल तर. त्या 2 गवरी आता इथे पूजल्या जातील. परत एकदा पूजन होतं आता परत एकदा वाताऱ्याच्या घरी. तर आता भेटतायत. आता वाताऱ्याची गवर मिसाळाच्या गवरला भेटते. आता ही भेटणार. आता वाताऱ्याची गवर आपल्या घरी जाणार आणि मिसाळाची गवर मिसाळाच्या घरी. तर आता भेटल्यानंतर 5 वेळा केलं जातं असं. तर मिसाळाची गवर आता घराजवळ आलेली आहे. आता इथे पण इथं पूजन होईल, आरती वगैरे केली जाईल. त्याच्यानंतर गवर आता ही आपल्या गावातली लास्ट गवर. आता एवढ्या मुली होत्या, आता एक एक गवर कमी होतो ना. तर लास्ट गवर आपण त्यांच्या घरी सोडायला आलो आहे. आता तर लास्ट गवर आहे आपल्या गावची मिसाळांची. पांडुरंग मिसाळांच्या घरी गवर असते. फायनली मिसाळांची गवरसुद्धा आता त्यांच्या घरी गेली. झालं आता. तर मित्रांनो, तुम्हाला कशी व्हिडिओ वाटली गौरीचं आगमन ती मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपला यूट्यूब हा नवीन चॅनल आहे प्रबोध ब्लॉग करून. तर व्हिडिओ आवडली तर खरंच नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला भेटू असं पुन्हा व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.